अस्सलामुअलैकुम आदाब दोस्तों, जितने भी वीडियो बनाए हुए हमने जो एक एक करके अपलोड करी है अजंता जिसमें जो सिल्लोड मोर्चे के उसमें पूरी जानकारी आपको हम देंगे। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना चाहिए। तो दोस्तों दूसरा पार्ट लेके आए हमने सिल्लोड मोर्चे का पूरी मुकम्मल जानकारी वीडियो में आपको हम देने वाले। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना चाहिए। किस किसने भाषण करा सिल्लोड मोर्चे में उसकी पूरी मुकम्मल जानकारी वीडियो में देखिए दोस्तों, बहुत खास वीडियो है आपके लिए। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना चाहिए। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। समोर येऊन बसा. अजून महिला मंडळ खूप आहे. माझी विनंती आहे, गेटची साईड पुरुष मंडळींना विनंती आहे की आता झेंड्याचे व्यवस्थित प्रवास असावी आणि सर्वांना विनंती आहे की आता व्यक्तीच्या हातामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये नागरिकांच्या हातामध्ये पहुंच चुका है दोस्तों तहसील के पास। भारताच्या नागरिकांच्या भावना दुखवणाऱ्या विकृती विरोधात देखिए मोर्चा। आपण सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय। देखिए दोस्तों मोर्चा, हा मोर्चा, या मोर्चाला जी व्यक्ती संबोधित कर सर्वांनी बसून घ्यायचंय। बाबाजी, माननीय दामू अण्णा, माननीय गोपीनाथ जाधव, माननीय राजू बाबा, माननीय देवदास पाटील लोखंडे, माननीय तिरंग काका साळवे, माननीय नंदकिशोर साळवे साहेब, माननीय मारुती वराडे साहेब, माननीय अर्जुन गाडे साहेब, माननीय केशव पाटील तायडे, या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवर, जी मान्यवर मंडळी आता व्यासपीठावर आहे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन करावं, म्हणजे आपल्याला लगेच कार्यक्रमाला सुरुवात करावी लागेल, कारण की आपल्या वेळेची मर्यादा, तसेच आलेल्या दूरवरून आलेल्या आपल्या संतप्त भावना व्यक्त करणाऱ्या सर्व नागरिकांना व्यवस्थितपणे आपल्याला मदत करता येईल, त्यांना सहकार्य करता येईल या उद्देशाने आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। ज्यांच्या हातात ध्वज आहे त्यांनी त्याची प्रतिमा महाराज की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। सर्वांना विनंती आहे, जिथे जागा भेटेल तिथे बसून घ्या। छत्रपती त्यांचं आजपर्यंत असलेलं योगदान आपल्या शब्दामध्ये व्यक्त करावं। पाटील दानवे यांच्या विरोधातला हा तीव्र असा जाहीर निषेध मोर्चा आणि या मोर्चाला सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आपल्या या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, राज्याचे लोकप्रिय अल्पसंख्याक व प्रधानमंत्री यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवून आपण सर्वजण या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून मोठ्या संख्येने या मोर्चासाठी उपस्थित झालात। सर्वप्रथम मी माननीय आमदार सत्तार साहेबांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर रावसाहेब पाटील दानवे यांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी सुद्धा आपला सिल्लोड तालुका पाकिस्तान बनत चाललेला आहे असं वक्तव्य केलं होतं। त्यावेळेला आपण सर्वांनी बघितलं की एखादी चूक एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं अनावधानाने होऊ शकते, परंतु रविवारी अजिंठा येथे बस स्टँडवर झालेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये परत त्यांनी सिल्लोड पाकिस्तान बनत चाललेला आहे हे घाणेरडं वक्तव्य केलं। खरं तर मला हे म्हणायचं की आपण सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये राहणारी मंडळी, आपण एकतर आपला तालुका सर्व धर्म समावेशक तालुका आहे आणि या सर्व धर्म समावेशक तालुक्यामध्ये सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक आपुलकीने वागतात
आणि या तालुक्याला जर एखादं मोठं महान व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या हातून जर या तालुक्याला पाकिस्तान जर असं संबोधलं जात असेल तर मी तमाम जनतेला विनंती करतो आणि मी सरकारला देखील विनंती करतो की आमच्या या सिल्लोड तालुक्याला पाकिस्तान म्हणणारे रावसाहेब पाटील दानवे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात. खरं तर मला हे म्हणायचं, समजा एखादा लावणी महोत्सव साहेबांनी जर आयोजित केलेला असला मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी त्या कृत्याला जर तुम्ही घाणेरडं कृत्य म्हणत असाल हो तर आपले पुत्र आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन शहरामध्ये दही अंडीच्या दिवशी राधा पाटील मुंबईकर यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मग ते काय ते काय चुकीचं नाही का? म्हणून अशा या घाणेरड्या नेतृत्वाचा मी या ठिकाणी तीव्र वक्त्यांना विनंती आहे की आपण मोजक्या शब्दातच आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. यानंतर मी मान्य रुपेश जयस्वाल यांना विनंती करतो की आपण त्वरित आपलं मत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी हे क्लिअर करतो की कोणतीही राजकीय पक्षाची सभा नाही आहे. त्या आक्रोशातून त्या निषेधातून या मोर्चाची निर्मिती झालेली आहे. या निषेध मोर्चासाठी उपस्थित असलेले सिल्लोड सोयगाव तालुक्यातील माझ्या सिल्लोड तालुक्याला पाकिस्तानाची उपमा देणाऱ्या या रावसाहेब पाटील दानवेचा या सिल्लोड सोयगाव तालुक्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो व येणाऱ्या 2 दिवसाच्या आत जर रावसाहेब पाटील दानवे यांनी जाहीर माफी नाही मागितली तर येणारा मोर्चा हा भोकरदनला त्यांच्या घरासमोर याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने आम्ही करून दाखवू. येणाऱ्या विधानसभेला त्यांच्या आणि त्यांच्या चेला चपाट्यांच्या गाड्या या मतदारसंघात फिरू दिल्या जाणार नाही. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मधुकर गंभीर साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मत व्यक्त करा. आदरणीय मंच आणि इथे जमलेले सर्व सिल्लोड सोयगाव तालुक्यातील नागरिक मित्रांनो, मी ज्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील मतदारांना पाकिस्तान संबोधणाऱ्या माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे तुम्ही 30 ते 35 वर्ष सरकलेलं आहे, पिसाटलेलं हे भोकरदनचं काळं याच्या मनामध्ये या सिल्लोड मध्ये काहीतरी वेगळं भांडण लावण्याचं काम चालू आहे. काही चेले चपाटे त्याला वावा करू लागले. आपल्याला वेळी ठेचावं लागेल म्हणून आपण हा तीव्र मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. हे काही राजकीय व्यासपीठ नाही आहे. ही स्वाभिमानाची लढाई आहे. या स्वाभिमानासाठी आपण लढतोय. आपल्या सिल्लोड तालुक्याबद्दल पाकिस्तानाची उपमा देणाऱ्या रावसाहेब दानवेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही भूमिका आपली सर्वांची पाहिजे. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. सिल्लोडच्या लोकांनी तुम्हाला लोकसभेला तुमची जागा दाखवून दिलेली आहे म्हणून तुमचं कुठतरी पोटचोरी उठत आहे. या सिल्लोडवाल्याने तुम्हाला कोणा मतपत्रिका सहित या ठिकाणी मतदान केलेलं तुम्ही इतके उपकार कसे विसरणार? का तुम्ही आमच्या या सिल्लोडवासियांना पाकिस्तानाची उपमा दिली? ज्या लोकांना तुम्हाला प्रेम दिलं, मैत्रीसारखं तुम्हाला जगवलं, वाचवलं, 50 वेळ तुमचा आलेला आहे. हे आलेले आहे की रावसाहेब पाटील दानवे साहेब, दादा तुम्ही चांगलं बोलता पण दादा तुम्ही 2-3 वेळेस हे पाकिस्तानचं बोललं तर हे फुगा बोलला तर दादा तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे. आणि अजंठा रस्त्यावर तुमचा मोर्चा झाला, तिथं बाजूलाच माझं घर आहे. मी पण सुद्धा ऐकलं दादा, पण आपल्या कार्यकर्त्यांना शिवाय काय दिल्या आम्हाला उद्या काय होतं पडतो त्यांना दिल्या काय आम्ही ऐकलं काय. मला हे म्हणाले दादा की आज आपण भोकरदनचे सन्मान्य खासदार आहात 25-30 वर्षाचे. आता माझी आले बघा, माझी 25-30 वर्ष खासदार असून आता माझी झालेला जे नाव दिलेलं आहे ते नाव तर राहू द्या. पण आज दादा जे बोलतात रावसाहेब दादा, जे कार्यकर्त्याला मला विनंती आहे, कार्यकर्त्याला जरा समजून सांगायला पाहिजे आपण काय बोलायचं, कुठं बोलायचं. दादा आपण कसं बोलायचं. आपले भावी आमदार कोणते सुरताना बनकर ते बी खूप बोलतात. असे बोलतात की आपल्याला असं जाऊन त्यांना वाटतं असं दादा तुम्ही या कार्यकर्त्याचे आहे
त्यांना समजून सांगायला पाहिजे. ते बोलतात कसे, काही बोलतात, उठा पण बोलतात, जे मनात आलं ते बोलतात. सारे बोलणार नाही. सर्व जे कार्यकर्ते आलेले आहे, मी जाहीरपणाने सिल्लोडचा आणि सोयगाव जनतेनं जाहीर निषेध करते की खासदार साहेब तुम्ही जे बोलले ते वाईट बोलले, एवढंच थांबते. तुमचा निषेध व्हायला पाहिजे सर्वांनी कार्यकर्त्यांना. दुसरी गोष्ट अशी, हा कार्यक्रम झाला तर माझे इथे पत्रकार बांधव असतील, आमचे पोलीस बांधव असतील, ते बी बिचारे ते उभे आहे, ते काम करतात आणि चांगले काम करतात. एवढंच बोलताय. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या माता बहिणी आणि सर्व बंधूंनो, आज खरंच ज्या निषेध मोर्चाचं आपण इथं आयोजन केलेलं आहे, खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या संसदेमध्ये आपले जे माजी खासदार आहे, आपल्या जिल्ह्याचे जे माजी खासदार आहे, हे वारंवार आपल्याला सांगत असतात की मी 40 वर्षापासून राजकारण करतो. ठीक आहे बाबा, तुम्ही राजकारण केलं, तुम्ही सक्सेस झाला, पण तुम्ही ज्या संसदेमध्ये 25 वर्षापासून तिथे सदस्य आहात, 15 वर्षापासून तुमचं मंत्रिमंडळात तुम्ही सदस्य आहात, त्या संसदेत जी संसद आहे त्या संसदेमध्ये कायदे पारित होतात, तर तुम्ही त्या कायदा पारित केला काय? जाता जाता 2023च्या शेवटी किंवा सिल्लोड हा पाकिस्तानमध्ये आपण दाखल करून टाकला. म्हणून तर माझी विनंती आहे त्या विपुल बुद्धीला, पराभूत विपुल बुद्धीला की सिल्लोड शहराच्या बाबतीत तुम्ही विचार करा. सिल्लोड शहरामध्ये ज्या वेळेस कपाशीचं खाजगीकरण झालं, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जिनिंग या सिल्लोड शहरामध्ये आल्या, या सिल्लोड तालुक्याच्या परिसरामध्ये आल्या. जास्तीत जास्त पेस्टिसाइडचे होलसेल दुकानं, जास्तीत जास्त व्यापार, कपडा व्यापार या सिल्लोड शहरामध्ये आला. आणि जर या लोकांना, या व्यापाऱ्यांना इथं त्रास असता, इथं काही आमच्या अडचण असती, तर या शहराच्या आसपास यांनी उभे केले असते का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. आमचा हा शून्य गाव, शिवण्याची बाजारपेठे, शिवण्याची बाजारपेठे 4 जिल्ह्याच्या ग्रामीण भागातली सर्वात जास्त मोठी बाजारपेठ ही शिवण्यामध्ये आहे. ही अशी मंजूर झाली नाही, या अशी मंजूर झाली नाही. 1990 मध्ये या बाजारपेठेला सुरुवात झाली. 1990च्या अगोदर आम्हाला जर खेळा घ्यायचा असेल तर आम्हाला अजिंठ्याला जावं लागत होतं. पण आमच्या व्यापाऱ्यांनी, आमच्या सर्व धर्माच्या व्यापाऱ्यांनी तर बाजारपेठ उपलब्ध केली, जास्तीत जास्त कॉम्पिटिशन केलं, इथं बाजारपेठ उपलब्ध केली आणि 4 जिल्ह्यातले लोक आमच्या बाजारपेठेमध्ये आज व्यवहार करतात, व्यवसाय करतात आणि त्या माध्यमातून आमचं हे गाव एवढं मोठं झालं. आणि विशेष म्हणजे आणि या बाजारपेठेला तुम्ही काय म्हणता की उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू लागले. इथं सट्ट्या पट्ट्यावाले तिथे दादागिरी करू लागले आणि त्या दादागिरीला बळी करू लागले. आमचे व्यापारी प्रेरित आहे. हा 10 दिवस झाले आमच्या बाजारपेठेतून सुटसट आहे आणि तिथे जो व्यापार करत होता सट्ट्या पट्ट्या दारूचा, गांजाचा, आज हा व्यापार 4 दिवसापासून भोकरदनच्या जवळ चालू झाला. मग त्या व्यापाराला तुम्ही संरक्षण देता का? माझा या माजी खासदाराला निषेध आहे माझा. आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल होऊ नये नक्कीच व्हायला पाहिजे. कारण तो जो म्हणतोय की हा सिल्लोड पाकिस्तान आहे, तर पाकिस्तान जर ते म्हणत असेल, एक हिंदुस्थानच्या अविभाज्य भागाला जर पाकिस्तान म्हणत असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आज आम्ही थोडं कमी शिकलेलो आहे. आज मला माझा मुलगा थोडा मला संध्याकाळी विचारायला लागला, पप्पा तुम्ही याच्यामध्ये काही आवाज देऊ थोडा, तर उद्या आमची पिढी आणि म्हणा का हो हे आता याच्या अगोदर तिथे लोक याच्यात गेले, दुसरे सुद्धा आमच्या पिढीचे जर याच्यात गेले तर उद्या आमची पिढी नाव घेऊन तुमच्या आजोबा शिकले नव्हते तर तुम्ही शिकले असताना तुम्ही याच्या आवाज का देऊ झाला. तर माझा निषेध प्रशासनाला हे सट्टे पट्टे कायम स्वरूपी आमच्या शून्य भागातून बंद झाला पाहिजे. धन्यवाद. लाच कशी वाटली नाही की आम्ही सिल्लोड तालुक्याला पाकिस्तान होतो. या पाकिस्तान म्हणणाऱ्या राहतो तालुका विचारी निश्चित करतो आणि त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मी पोलिसाला विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्व व्यापारी बंधूंना सिल्लोड तालुका 100% बंद झाला त्यांचा आभार मानतो. आणि सर्व माझ्या सिल्लोड तालुक्यातील नागरिकांना विनंती करतो की या 2 दिवसांमध्ये आज रात्र गुन्हा दाखल नाही झाला तर यापेक्षाही तमाम मोर्चा परत या ठिकाणी काढण्यात येईल. एवढं म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सर्वांना विनंती की राष्ट्रगीत होईल, आपण राष्ट्रगीत साठी उभं राहावं. पहिले निवेदन देऊ नंतर राष्ट्रगीत झालेच पाहिजे, झालेच पाहिजे.
वज्रमुठ दाखवा सगळ्यांना, वज्रमुठ दाखवा, वज्रमुठ सगळ्यांना हातभार करायचे. तुमच्या भावना 5 मिनिटाच्या आत साधना टाकून दे तुम्ही. राष्ट्रगीत सर्वांना विनंती आहे की आपल्याच नाही बोलण्याची व्यवस्था केलेली आहे, कृपया त्याचाही आपण आस्वाद घ्यावा. आपण सर्वांना विनंती करतो. सावधान. जनगण भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा दारिद्र्य उच्चल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग, तव शुभ नाम